गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण ब्लॉग मराठीमध्ये करत आहोत कारण की सर्व मित्र फॅमिली सर्वांचं मागणं हेच होतं की ब्लॉग मराठीमध्ये यावा. त्यासाठी आपण ब्लॉगची सुरुवात मराठीमध्ये करत आहोत. आणि आपण आता आहोत सांगोला येथे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही शिमलावरनं चिटकुलसाठी निघालो आहोत, परंतु खराब रस्ता आणि आमचं टाईमपास यामुळे आम्ही तिथं पोचू नाही शकत. आम्ही चिटकुलपासून अवघ्या 25 किलोमीटर खाली थांबलो आहोत कारण की रस्ता खराब असल्यामुळे आणि अंधार झाला होता. रात्रीचे 9 वाजले होते. त्यामुळे मग आम्ही खाली थांबण्याचा डिसिजन घेतला आणि आम्ही खाली थांबलो आहोत. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आता इथून पुढे आम्ही चिटकुल 25 किलोमीटर आहे आणि 25 किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा आम्हाला 1.5 तास लागत आहे. म्हणजे तुम्ही समजाल की रस्ता किती खराब आहे. मध्ये तुम्हाला रस्ता दाखवणार मी. त्यापूर्वी आता चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. तर चल बघूया आता पुढे नाश्ता. माझे सर्व मित्र नाश्त्यासाठी बसलेले आहेत. मीच लेट झालो आहे. हे बघा सर्वजण नाश्ता करत आहेत. हा आमचा मिस्टर मित हाय. आणि हे आम्हाला नाश्त्यासाठी आज इथे बुफेट आहे. बटर पराठा, आलू पराठा, दही त्यासोबत आणि कांदे पोहे माय फेवरेट. आणि त्याचबरोबर आहे सँडविचेस आणि सॉसेस. आता नाश्ता करून मी तुम्हाला पुढचा आमचं काय आहे नियोजन ते तुम्हाला सांगतो. चल मग भेटूया नाश्ता केल्यानंतर. आता आपण बघत आहात आमच्यासमोर आहेत अक्रोडचे झाडं आणि जिथे बघाल तिथे अक्रोड आहेत. हे कच्चे अक्रोड आहेत. याच्यावर प्रोसेसिंग करून मग आपण जे बाजारात भेटतात ते अक्रोड आपण घरी आणतो. आता तुम्हाला बोललो मी की अक्रोडची झाडं आहेत. ही अक्रोडवर प्रोसेसिंग करून अशी प्रोसेस होते. त्यानंतर आपल्याला बाजारात ते अक्रोड विकायला भेटतात. आम्ही आमच्या व्हिडिओ क्वालिटीसाठी एक ड्रोन आता जस्ट नवीन विकत घेतलेला आहे. हे बघा आता बॉक्स दाखव रे. नवीन ड्रोन विकत घेतलेला आहे. आता तुम्हाला चांगले ड्रोन शॉट बघायला भेटतील आमच्या व्हिडिओमध्ये. तर पुढे बघा तुम्ही कसे आम्ही नवीन व्हिडिओ बनवत होते. तर आता आम्ही निघालो आहोत चिटकुलच्या रस्त्यात. तर कुठेही निघण्याआधी गणपती बाप्पा मोरया, एकविरा माते की जय, साई बाबा की जय. तर काल तुम्हाला बोललो की आम्ही चिटकुलपर्यंत पोहोचू शकलो नाही. याचं कारण खराब रस्ता होता. कारण की डोंगरामध्ये चांगले रस्ते जास्त नाही होत कारण त्या लँडस्लाईड पण खूप होते. त्यामुळे आम्ही काल पोहोचू शकलो नाही. तर आज आम्ही चाललो चिटकुलला. तर हे असे रस्ते आहेत. त्यामुळे काल आम्ही वर चढलो नाही. आता तुम्ही बघू शकता पुढे या रस्त्यात रात्री अंधारात या रस्त्यात ट्रॅव्हल करणं सेफ पण नव्हतं. त्यामुळे आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो नाही. गाडी थांबवावी लागते आणि मग आपल्याला पास व्हावं लागतं. जर डोंगराळ भागात प्रवास करत असाल तर तुम्ही कंटिन्युअसली थोडा पाणी पित राहा. कारण की डोंगराळ भागामध्ये आपले ऑक्सिजन लेवल खूप कमी होते आणि हाय ॲटिट्यूडमुळे थोडं ऑक्सिजन लेवल कमी होते. आणि आपण थोडा जो पाणी पितो पाण्यामध्ये ऑक्सिजन असल्या कारणाने आपले ऑक्सिजन लेवल मेंटेन राहते. त्यामुळे आपल्याला काही थोडासा डोकेदुखी वगैरे किंवा ब्रिथिंगला प्रॉब्लेम होत नाही आहे. परवा तुम्हाला बोललो होतो की आम्ही हे वॉकी टॉकी घेतले आहेत. वॉकी टॉकी यासाठी घेतले होते की हा रस्ता जो आहे तिथे नेटवर्क नाही आहे फोनला. आणि फोनला नेटवर्क नसल्यामुळे प्रत्येक गाडीशी कनेक्टेड राहण्यासाठी हा वॉकी टॉकी आम्ही घेतलेला आहे. अल्फा पुढची गाडी कुठे आहे? पुढची गाडी ओके ऑन द वे आहे आम्ही. रस्ता खूप खराब आहे. हा फायदा आहे आमचा वॉकी टॉकीचा. आम्ही सर्व एकमेकांशी कनेक्टेड आहोत. आमची आजच्या दिवसातली पहिली वॉटर क्रॉसिंग आहे. ती वॉटर क्रॉसिंग कॅप्चर करण्यासाठी मी फार गाडीतनं उतरलो आहे आणि वॉटर क्रॉसिंग कॅप्चर करतो आहे.
तर बघा पुढे कशी आहे वॉटर क्रॉसिंग. कालपासून तुम्हाला जे दाखवत होतो की आम्ही चिटकुलला चाललो आहे. चिटकुल काय आहे? चिटकुल जे आहे तो इंडियाचा लास्ट विलेज आहे आणि लास्ट विलेज हाच तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आलो आहोत. लास्ट विलेज चिटकुल आणि याची हाय ॲटिट्यूड आहे 11,920 फूट. 11,920 फुटावर आम्ही आहोत आणि हा इकडची सिनरी आहे, डोंगर आहेत. बघा पुढे कसं आहे ते. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत इंडिया तिबेट बॉर्डरवरती. जो चिटकुल जो आहे तो इंडिया तिबेट बॉर्डरचा शेवटचा गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण आहोत. आणि आपण हा शेवटची लाईन जी आहे माझ्या मागे बघू शकता आर्मीची, तिकडे आहोत आता. आणि यापुढे आपल्याला जाण्याची परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण इथूनच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो की हा शेवटचा विलेज आहे इंडिया तिबेट बॉर्डरवरचा. आता आम्ही थांबलो आहोत लंचसाठी. सगळ्यांना खूप जोरदार भूक लागलेली आहे. सगळे कॅलेंडर खाना लावायच्या घोषणा करत आहेत. बघा सगळ्यांनी तोंड कसे उतरलेले आहेत. सर्वांना भूक लागलेली आहे. अण्णा खा ना. आता आम्ही चिटकुल इथून दुपारचं जेवण केलं आणि कल्पाच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. कल्पा इथून जवळजवळ फक्त जवळच आहे, एक 30 ते 35 किलोमीटर आहे. परंतु घाटाचा रस्ता असल्या कारणाने तिथंही जाण्यासाठी थोडा लेट होत आहे. जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये लालपरी म्हटलं की एस टी महामंडळाची बस बोलतो, तशीच हिमाचलमध्ये हिरवी परी दिसते, ती म्हणजे हिमाचल महामंडळाची बस. घाटाच्या रस्त्यात गाडी चालवतात ते लोक, यांना सल्यूट आहे. शिवलिंग पूरा दिखता है, पूरा दिख, मतलब बादल नहीं रहेंगे तो. हाँ बादल नहीं रहा तो पूरा शिवलिंग कौन से पहाड़ पे दिखता है? ये दिख ये जो सामने कौन सा? ये सामने जो है वो? ये जो यहाँ पे है, जो ये एज सा बना है ना, हाँ. एज बना है, हाँ उसके सीधे ऊपर. ओके. स्नॅक्ससाठी थांबलेलो आहोत. दोस्टेल कॅफे आहे ते. या दोस्टेल कॅफेची खासियत ही आहे की हा एक्झॅक्ट जो कुन्नर कैलास जो पर्वत आहे माझ्या मागे तुम्ही बघत असाल त्याच्या अगदी समोर आहे. आणि इथून समोरून जेव्हा ढग नसतील तेव्हा शिवलिंगाचं दर्शनही होतं. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही कुन्नार कैलाश पर्वतावर जवळ आहोत. हा माझ्या मागे असलेला कुन्नार कैलाश पर्वत आणि त्याच्यावर एक ढगा असल्यामुळे शिवलिंग दिसत नाही. तर ती शिवलिंग जी आहे ती अशा प्रकारे दिसते, तुम्ही बघू शकता. शिवलिंगाचा डेमो केलेला आहे त्यांनी. अशा प्रकारे शिवलिंग त्या डोंगराच्या वर दिसते आणि ती पाहण्यासाठी आम्ही खूप टाईम थांबलेलो आहोत. परंतु या ढगांमुळे एवढे जे ढग आहे त्यामुळे आम्ही ती समोर असलेला हा इथे समोर जो एम दिसतोय त्याच्यावर जे ढग आहेत त्या ढगांमध्ये ती शिवलिंग दिसते इथून. आम्ही येथे खूप वेळेपासून शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आणि फायनली ढग क्लिअर झाले आणि आम्हाला शिवलिंगाचं दर्शन झालं. माझ्या फोनची विजिबिलिटी क्लिअर नसल्यामुळे मित्राच्या फोनमधून मी तुम्हाला तो झूम करून दाखवलेला आहे आणि तुम्ही ही त्या शिवलिंगाचं दर्शन घ्यावं. आमचा आजचा होल्ड जो आहे तो हॉटेल शिवलिंग व्ह्यू अँड रेस्टॉरंट इथे आहे. आणि हा बघू शकता रेस्टॉरंट तुम्ही. चांगले रूम्स आहेत इथे राहण्यासाठी. हॉटेल रूममध्ये आल्या पहिलं आमचं काम असतं ते आमचे इक्विपमेंट, चार्जर, वॉकी टॉकी, वॉच हे सर्व चार्जिंग लावायचं पहिलं काम होतं आमचं. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवणामध्ये दाखवण्यासारखं काही नव्हतं. घाईमध्ये जेवलो, भूक पण खूप लागली होती त्यामुळे काही शूट नाही केला. आता जेवण पूर्ण झालेलं, आता झोपायची तयारी चालू आहे आमची आणि हा व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. गुड नाईट, स्वीट ड्रीम.